नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा अप्रतिम मराठी लोककथेचं विश्लेषण करणार आहोत जी माणसाचा जगण्याचा संघर्ष आणि त्याची आध्यात्मिक प्रगती यांच्यातला एक अथांग दुवा शोधून काढते. खरं तर ही नुसतीच एक गोष्ट नाहीये, तर मानवी मनाचा आणि श्रद्धेचा एक खूप मोठा प्रवास आहे. तर चला लगेच सुरुवात करूया. सर्वात आधी आपण सर्वांनी स्वतःलाच हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे. बघा, कल्पना करा की एखादा माणूस ज्याचं आणि ज्याच्या कुटुंबाचं संपूर्ण जीवनच मुळात जीव घेण्यावर म्हणजे मासेमारीवर अवलंबून आहे. आता अशा व्यक्तीच्या आयुष्यात जर अचानक अध्यात्माचा प्रवेश झाला तर काय होईल? पोटाची खळगी भरणं आणि आध्यात्मिक जाणीव या दोन गोष्टी एकमेकांसमोर कशा उभ्या राहू शकतात हे पाहणं खरोखरच खूप रंजक आहे. तर या प्रवासाची सुरुवात होते पहिल्या भागापासून, कोळ्याची ईश्वरी कोंडी. आता होतं काय की अन्नाचा एकमेव स्रोत असलेल्या माशांना एका अनोळखी व्यक्तीने साक्षात देवाचं रूप सांगितल्यामुळे कोळी खूप मोठ्या पेचात पडतो. कुटुंबाला जगवायचं तर मासे पकडावे लागतील, पण त्यासाठी हिंसा करावी लागेल, आणि ती हिंसा म्हणजे पाप. या भयंकर मानसिक संघर्षातून मार्ग काढण्यासाठी त्याला एका ज्ञानी साधूबाबांकडे नेलं जातं. आता हे साधूबाबा यातून काय मार्ग काढणार याची उत्सुकता नक्कीच वाढते, नाही का? आणि इथेच खरा ट्विस्ट आहे. साधूबाबा त्याला एक अतिशय अचूक आणि अटीवर आधारित नियम सांगतात. ते म्हणतात, पाण्यात पाहताना जर तुला माशामध्ये खरोखरच देव दिसला तरच त्यांना मारू नकोस. पण जर तुला तसं काही जाणवलं नाही तर मात्र तू विनासंकोच तुझं काम करू शकतोस. तुला कोणतंही पाप लागणार नाही. हा एक साधा वाटणारा नियम त्या कोळ्याच्या श्रद्धेची अत्यंत कठीण परीक्षा घेणार असतो. यानंतर सुरू होतो तो खरा शारीरिक आणि मानसिक संघर्ष. उपासमारीचे 8 दिवस. दुसऱ्या दिवशी जेव्हा कोळी नदीकाठी जातो आणि मासे पकडण्यासाठी पाण्यात पाहतो, तेव्हा तो प्रत्येक माशाकडे एकटक बघत राहतो. आणि मंडळी, तिथेच त्याला एक विलक्षण दृश्य दिसतं. त्याला पाण्यात चक्क मोराची पिसं दिसू लागतात. हे चित्र इतकं जिवंत असतं की त्याला त्या माशांमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णाचं रूप दिसू लागतं. हा भास आहे की सत्य हेच त्याला समजत नाही, पण त्या ईश्वरी रूपामुळे तो माशांवर जाळच फेकू शकत नाही. आता विचार करा, समोर साक्षात देव दिसल्यावर कोणी कसं मारेल? त्या दिवशी मासे पकडण्याऐवजी कोळी स्वतःच्या जेवणासाठी आणलेली भाकरी चक्क त्या माशांना खाऊ घालतो आणि स्वतः मात्र उपाशी पोटी रिकाम्या हाताने घरी परततो. त्याच्या त्यागाची ही तर फक्त सुरुवात असते. एरवी आपल्याला एक वेळचं जेवण मिळालं नाही तरी चिडचिड होते, आणि इथे तर साक्षात अन्नासमोर उपाशी राहायचं होतं. आणि हा त्याग काही 1-2 दिवस नाही चालत, तब्बल 8 दिवस. पहिल्या दिवशी पाण्यात दिसलेला तो मोरपंखांचा भास. चौथ्या दिवसापर्यंत तोच क्रम सुरू राहतो. कोळी नदीवर जातो आणि स्वतःची भाकरी माशांना चारा म्हणून टाकतो. पाहता पाहता 8 दिवस उलटून जातात. कोळीण आणि त्याचं संपूर्ण कुटुंब घरात अन्नाचा एक कणही नसल्याने अत्यंत तीव्र उपासमारीला सामोरे जाऊ लागतं. या 8 दिवसांच्या उपवासाचा आणि भुकेचा तो शारीरिक त्रास आपण फक्त कल्पनेनेच अनुभवू शकतो. आता वळूया कथेला कलाटणी देणाऱ्या प्रसंगाकडे, नदीवरील एक हताश बचाव. उपाशी राहून 8 दिवस उलटल्यानंतर 9व्या दिवशी कथेतील ऊर्जा अचानक बदलते. कोळी नेहमीप्रमाणे नदीकाठी येतो, पण भुकेने इतका खंगेलेला असतो की तो फक्त हताश होऊन एका जागी बसून राहतो. त्याचवेळी तिथे एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती, ज्यांना सर्वजण शेटजी म्हणतात, ते त्यांच्या एका लहान मुलीला घेऊन नदीवर येतात. ती लहान मुलगी अगदी मजेत, मिरागसपणे नदीच्या काठावर उभी राहून माशांना खाऊ घालत असते, आणि अचानक तिचा पाय घसरतो. ती थेट त्या भयानक आणि खोल नदीच्या पात्रात पडते. एका सेकंदात तिथे शांततेचं रूपांतर प्रचंड भीतीत होतं. मुलीला बुडताना पाहून शेटजी जीवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडू लागतात. शेटजींचा तो आक्रोश ऐकून 8 दिवस उपाशी असलेला आणि अंगात अजिबात त्राण नसलेला तो कोळी क्षणाचाही विलंब करत नाही. स्वतःची उपासमार, स्वतःचा थकवा सगळं विसरून तो थेट त्या खोल पाण्यात उडी मारतो आणि त्या बुडणाऱ्या मुलीचे प्राण वाचवतो. ही घटना त्याच्या निष्क्रिय सहनशीलतेचं रूपांतर एका सक्रिय आणि अत्यंत निस्वार्थी शौर्यात करते. आता इथे खूप भारी विरोधाभास आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. एकाच घटनेकडे पाहण्याचे 2 पूर्णपणे भिन्न दृष्टिकोन कसे असू शकतात बघा. एका बाजूला स्वतः कोळ्याला वाटत असतं की तो एक पापी आहे,
कारण तो मुळात तिथे मासे मारण्यासाठीच आला होता. पण दुसरीकडे कृतज्ञतेने भारावलेले शेठजी त्या कोळ्यामध्ये साक्षात देव पाहतात. ते म्हणतात, माझ्या मुलीचे प्राण वाचवणारा तूच माझा खरा कृष्ण आणि गोपाळ आहेस. माणसाला स्वतःबद्दल वाटणारी अपराधीपणाची भावना आणि दुसऱ्याने त्याच्यात पाहिलेलं देवत्व हे खरोखरच हृदयस्पर्शी आहे. आपल्या मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल अत्यंत कृतज्ञ झालेल्या शेठजींनी कोळ्याला लगेचच बक्षीस म्हणून सोन्याच्या नाण्यांची एक पूर्ण पिशवी भेट दिली. व्यावहारिक जगाच्या दृष्टीने हे एक खूप मोठं बक्षीस होतं. पण खरी कहाणी इथून पुढे सुरू होते. श्रीकृष्णाचे अंतिम बक्षीस. कोळी मनातल्या मनात विचार करू लागतो की माझ्यासारख्या पापी माणसाच्या हातून देवाने एवढं मोठं सत्कार्य कसं घडवून आणलं. आणि याच विलक्षण क्षणी साक्षात भगवान श्रीकृष्ण तिथे प्रत्यक्ष प्रकट होतात. त्या ईश्वरी अस्तित्वाने तो संपूर्ण परिसर उजळून निघतो. भगवान श्रीकृष्ण त्या कोळ्याला आपला परम आणि आवडता भक्त म्हणून घोषित करतात. देव कोळ्याला समजावून सांगतात की त्याची कृती हीच खरी भक्ती काय आहे. खरं तर पहिली गोष्ट, कोळ्याने केवळ मूर्तीत नाही तर प्रत्येक जीवात ईश्वराचं रूप पाहिलं. दुसरी गोष्ट, स्वतः आणि स्वतःचं कुटुंब 8 दिवस उपाशी असूनही त्याने स्वतःच्या जेवणाची भाकरी माशांना खाऊ घातली. हा त्याचा महान त्याग होता. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही पर्वा न करता, कसलाही विचार न करता त्याने एका निरागस मुलीचे प्राण वाचवले. याच गोष्टी सिद्ध करतात की ते 8 दिवसांचे कष्ट व्यर्थ नव्हते, ती एक सर्वोच्च स्तराची भक्ती होती. मग देव कोळ्याला विचारतात, माग, तुला काय वरदान हवंय ते माग. पण प्रत्यक्ष ईश्वराला डोळ्यांसमोर पाहिल्यावर कोळ्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात. त्याला समजतच नाही की काय मागावं. आणि इथेच आपल्याला एक मोठा धडा मिळतो. जेव्हा कोणाला ईश्वराचा साक्षात्कार होतो ना, तेव्हा जगातील सर्व ऐहिक इच्छा, वासना आणि काहीतरी मागण्याची भावनाच मुळातून नष्ट होऊन जाते. सगळं काही मिळाल्यासारखं वाटतं. तरीही देवाने त्याच्या मनातील अथांग भक्ती ओळखली आणि त्याला एक हंडा दिला. पण हा कसलाही साधा हंडा नव्हता बरं का. हा सोन्याच्या नाण्यांनी भरलेला असा हंडा होता, जो कधीही रिकामा होणार नव्हता. त्याच्या कधीही न ढळणाऱ्या आणि अढळ श्रद्धेला मिळालेलं हे ईश्वराचं अंतिम आणि शाश्वत वरदान होतं. आपण आता या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यावर आलोय, खऱ्या भक्तीची ताकद. या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय समजावून घेतलं पाहिजे? एक म्हणजे कोणत्याही अटीविना केलेली भक्ती नेहमीच शाश्वत फळ देते. संपूर्ण शुद्ध श्रद्धेने व्यतीत केलेला एकच दिवस देखील आयुष्यात खूप मोठे चमत्कार घडवून आणू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या संस्कृतीत अधिक मास हा काळ अशा प्रकारच्या निस्सीम भक्तीसाठी आणि आत्मपरीक्षणासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे, ज्याचा या स्रोतामध्ये विशेष उल्लेख आढळतो. जाता जाता सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विचार. खरी भक्ती ही देवाकडे आपण काय मागतो यावर कधीच ठरत नाही, तर आपण इतरांसाठी स्वतःच्या गरजांचा कसा आणि किती त्याग करू शकतो यावर ती ठरते. कोळ्याच्या या निस्वार्थ समर्पणातून आपण आपल्या आयुष्यात काय शिकू शकतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला नक्की विचारून बघा. अशाच एका नवीन आणि रंजक विश्लेषणासह लवकरच भेटूया. तोपर्यंत विचार करत रहा.